हॅलो सगळ्यांना. आज आपण करणार आहोत नाश्त्याचा एक अतिशय चविष्ट पदार्थ, आवोकाडो चीज टोस्ट. मी त्यासाठी आवोकाडो घेतला आहे. आवोकाडो हा नेहमी वरतून ब्राऊन झालेला जो असेल तो बघायचा. पहा कसं छान निघालेलं आहे. त्यानंतर त्यातली जी मोठीशी बी आहे ती काढून टाकायची. मी प्रयत्न करत होते सुरीने काढायचा, पण तसं काही निघालं नाही. शेवटी हातानेच काढावी लागली. मग चमच्याने स्कूप करून तर आतला गर काढून घ्यावा, व्यवस्थित काढून घ्यावा. फळ बऱ्यापैकी महाग असतं, तर मग काही वाया जाऊ देऊ नये. ते स्कूप केल्यानंतर फोर्कच्या मदतीने मी ते व्यवस्थित त्याचा चेंदामेंदा करून घेतलेला आहे. अगदी बारीक तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मग मी तयार केलेल्या काही चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत. आपल्या फोडणीला जे लागतं त्याच जवळपास आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर. यात आता मी कांदा टाकला आहे, थोडंसं टोमॅटो टाकायचं आहे. कांदा खूप टाकायचा नाही, प्रमाणातच टाकावा. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरही मी टाकत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. आणि आपण चीज टाकायचं आहे, कारण की आपल्याला चीजवाला करायचा आहे टोस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे. काळी मिरीमुळे एक असं मस्त हे हलकीशी तिखट चव येते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायला पाहिजे, कारण की आवोकाडो हा हवेच्या संपर्कात आल्यानंतर काळा पडतो. तर मग खूपही नाही, अगदी 4-5 थेंब असले तरी पुरेसे आहे. यानंतर मी हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करणं गरजेचं आहे. आवोकाडो हे जरा चिकटसर असं फळ आहे, त्यामुळे काय आहे त्याचा गर चिकट असतो. ते मिक्स करणं गरजेचं आहे. याच्यात मी थोडंसं चिमूटभर मीठही टाकलेलं आहे, जे व्हिडिओ कट केल्यानंतर टाकलं गेलं, जे आता तुम्हाला व्हिडिओत दिसत नाही आहे. पण मी त्याच्यामध्ये बेताचंच मीठ टाकायचं, कारण की चीज जे आहे ते थोडंसं खारटच असतं. मग त्याच्यानुसार टाकायचं. आणि 4-5 दाणे साखरेचे टाकायचे, म्हणजे सगळ्या चवी बॅलन्स होऊन जातात. आता हा जो आपण टोस्ट बघतो आहे, हा मी एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. म्हणजे तो खाली ठेवला तर त्याचा असा आवाज आला पाहिजे, इतका कडक असा झालेला एका बाजूने. आणि वरची जी बाजू आहे त्याला मी बटर लावलेलं आहे, थोडंसंच बटर लावलेलं आहे, खूप नाही लावलं आहे. आणि हा मल्टीग्रेन आहे. तुम्ही तुमच्याकडे जो मिळेल तो ब्रेड वापरू शकता. असं काही नाही की मल्टीग्रेनच वापरला पाहिजे. पण आता ती हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ही रेसिपी बनवली जाते म्हणून मुद्दाम वापरला आहे. तर मग सगळीकडून असं आपण लावून घेतलं बनवलेलं सारण. या सारणामध्ये माझे 3 ब्रेड झालेले आहेत. म्हणजे मी स्वतः हे 2 टोस्ट खाल्ले आणि माझ्या मिस्टरांनी 1 खाल्ला. तर माझ्यासाठी 2 याच्यामध्ये मला पुरेसं, म्हणजे 3-4 तास भूक नाही लागली. म्हणजे बऱ्यापैकी पोट भरतं आणि एक समाधानही राहतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लं आहे. खरं हे काही खिशाला परवडणारं नाही आहे, पण तरी ठीक आहे, कधीतरी खायला काहीच हरकत नाही. कारण की आपण नेहमी तोच नाश्ता करून पण वैतागलेला असतो. तर मग काहीतरी वेगळं असणं गरजेचं आहे, तर मजा राहते आयुष्यामध्ये. हा आवोकाडोमध्ये ओमेगा 3 असल्यामुळे ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण खूप चांगलं असतं. मी माझ्या बाळाला ओमेगा 3साठी हे देत असते फळ कधीकधी. आज मस्त झालेलं आहे आणि चवीलाही खूपच छान झालेलं आहे. मग त्याची आफ्टर टेस्ट पण जर तुम्ही बघाल तर खूपच उत्तम झाले.